गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या पिरियडला आपण एक इंटरेस्टिंग आणि एक न्यू कॉन्सेप्ट बघणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंटरनल एनर्जी हा टॉपिक नीट समजला असेल त्यांना आजचा जो आपण छोटासा पॉइंट घेणार आहे तो निश्चित समजेल. त्या पॉइंटचं नाव आहे एन्थाल्पी. Enthalpy, it is denoted by H. It is denoted by H. आता एन्थाल्पी म्हणजे काय ही संकल्पना आपणाला एक्सपेरिमेंटली बघायची. बघा आता लक्ष द्या. लास्ट पिरियडला जसं आपण पाहिलं, दिस इज द सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ए आयडियल गॅस. दिस इज आयडियल गॅस fitted with weightless and frictionless piston, constant pressure P. This is the system. ही एक सिस्टीम आहे. Suppose this gas allowed to expand due to absorption of heat. जेव्हा आपण एक्सटर्नल हीट याला सप्लाय करतो Q अमाउंट ऑफ एवढी, तेव्हा याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होत आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज होत आहे. काय होते? चेंज होत आहे. डेल्टा यू इज अ चेंज इन इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी चेंज होते नेमकं कायचं? तर या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढत आहे. आतमध्ये जे पार्टिकल आहेत लहान लहान ते या हीटमुळे काय होतात? स्टिम्युलेट होतात. दे ॲब्सॉर्ब हीट आणि हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळं त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सम पार्टिकल्स आर रोटेट अराउंड इट्स ॲक्सिस, सम पार्टिकल्स आर व्हायब्रेट and some particles are translate from one place to another place. Therefore, kinetic energy of the system is increases. Automatically, change in internal energy takes place. Delta U. पहिली U1 एवढी होती, फायनल U2 एवढी झाली. U2 मायनस U1 इज इक्वल टू डेल्टा U. परंतु याचा परिणाम काय होतो की जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर या चेंज इन इंटरनल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी मुळे जो हा ड्रायव्हिंग फोर्स आहे तो फोर्स वाढतो आणि याच्यामध्ये एक प्रकारचा प्रेशर तयार होऊन हा पिस्टन वरच्या दिशेला काय होतो? पुश होतो, ढकलला जातो. म्हणजे एवढं अंतर तो काय केलाय? वर गेलाय. डेल्टा व्ही एवढं त्याचं व्हॉल्यूम वाढलंय. दोन गोष्टी या ठिकाणी घडल्या. एक, जेव्हा आपण हीट सप्लाय केली ॲट कॉन्स्टंट प्रेशर, इंटरनल एनर्जी चेंज झाली. त्याचबरोबर काही कार्य पण घडलेलं आहे. काही कार्य पण घडले म्हणजे प्लस पी डेल्टा व्ही. दिस इज नथिंग बट चेंज इन एन्थाल्पी. आता एन्थाल्पी याचं नेमकं डेफिनेशन काय? तर एन्थाल्पी H इज इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी. एन्थाल्पी याची डेफिनेशन्स अशी आहे की एन्थाल्पी इज द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी. टोटल अमाउंट ऑफ एनर्जी. इथं फक्त आपण इंटरनल एनर्जी म्हणजे काय? एनर्जी असोसिएटेड विथ ईच पार्टिकल इन द सिस्टीम असं म्हटलं होतं. पण इथं थोडा बदल करतोय की एन्थाल्पी इज अ टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन्क्लुसिव्ह ऑफ प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. याच्यामध्ये काय ऍडिशन आहे? तर हे वर्क जे घडलंय ते सुद्धा या एनर्जी मध्येच काय होतं? ऍड होतं. आणि या दोघांची बेरीज म्हणजेच काय आहे? एन्थाल्पी आहे. म्हणजे एन्थाल्पी इज नथिंग बट इट इज द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी ऑफ द सिस्टीम इन्क्लुसिव्ह ऑफ प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. दिस इज अ सिंपल डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी. आता पहा, इथं आपण पाहिलं की चेंज इन एन्थाल्पी डेल्टा एच आपल्याला कसा काढता येतो? सपोज U1 is internal energy of the system and delta H1 is enthalpy of the system at initial state. When some amount of energy is absorbed by the system,
then internal energy is a change to U2 and enthalpy is a change to H2. Then delta U, that means change in internal energy, U2 minus U1 is a change in internal energy, and delta H is a change in enthalpy, H2 minus H1. म्हणजेच तुम्हाला डेल्टा H म्हणजे काय, H2 minus H1, enthalpy at final state minus enthalpy at initial state. This is the simple definition and its mathematical expression for enthalpy. एन्थाल्पी हे दुसरा तिसरा काही नसून त्या सिस्टीम मध्ये असणारी टोटल एनर्जी प्लस प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. ओके, आता आपल्याला एक सूत्र विचारलं जाईल ते असं की डिराइव द एक्सप्रेशन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, असं एक सूत्र विचारलं जातं. सोपं आहे हे. तुम्हाला जर थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर याची डेफिनेशन लक्षात ठेवा. एन्थाल्पी is the total energy of the system inclusive of pressure volume type of work is called as enthalpy. It is denoted by H. H is equal to U plus PV. ओके, आता पहा आपलं एक सूत्र विचारलं जातं ते असं आहे की derive an expression delta H is equal to delta U plus P delta phi. हे सूत्र आपल्याला काय करायचंय तर तयार करायचंय. सोपं आहे अतिशय. सपोज पहिला आकडा, सपोज H1 is enthalpy at initial state. Initial state. At that time U1 is internal energy. U1 is internal energy of the system. Then H2 is enthalpy at a final state and U2 is internal energy at final state. Then according to the definition of enthalpy, H1 is equal to U1 plus P1 V1. इक्वेशन फर्स्ट. कारण जेव्हा इंटरनल एनर्जी U1 असते, एन्थाल्पी H1 असते, तेव्हा प्रेशर P1 असतो आणि व्हॉल्यूम V1 असतो. देन H2 एन्थाल्पी ॲट फायनल स्टेट इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. ओके, रिअरेंज दिस इक्वेशन. आता हे आपण वरचं पुसूया, लहान आहे ब्लॅकबोर्ड त्यामुळे तुमच्या लक्षात येणार. देन H2 minus H1 is equal to U2 plus P2 V2 minus U1 plus P1 V1. या दोघांमधला आपल्याला काय करायचं आहे, फरक काढायचा आहे. बघा आता हे वर घेऊ आपण. H2 minus H1 is equal to delta H is equal to U2 आणि U1 एकत्र घेऊया. U2 minus U1 plus P2 V2 minus P1 V1. पहा आता डेल्टा H is equal to delta U plus at constant pressure. आपण शब्द वापरला आहे constant pressure. P2 is equal to P1. It is represented by P in bracket P2 minus P1. Therefore, delta H is equal to delta U plus P. P2 minus P1 is equal to delta V. This is the equation. We get change in enthalpy delta H is equal to change in internal energy plus pressure volume type of work. This is according to the definition. हे डेफिनेशन प्रमाणच आहे. ओके, तर हे साधं एक्सप्रेशन आपल्याला काय करावं लागतं, डिराइव्ह करावं लागतं. इक्वेशन तयार करताना आणखी एकदा लक्षात घ्या, मी तुम्हाला पुन्हा इक्वेशन हे करून दाखवतोय कारण इम्पॉर्टंट आहे, दुर्लक्ष करू नका. सपोज
H1 is enthalpy at initial state. U1 is internal energy. This is enthalpy. This is internal energy at initial state. P1 is a pressure at initial state. V1 is volume at initial state. At a final state, enthalpy is H2, internal energy is U2, final pressure P2, and final volume V2. Then according to the definition of enthalpy at initial state, H1 is equal to internal energy plus pressure volume type of work, equation 1. Then at final state, enthalpy H2 is equal to U2 plus P2 V2. This is equation 2nd according to the definition of enthalpy. Then subtract म्हणजे वजा करायचं आहे आपल्याला, कारण चेंज इन एंथॅल्पी काढायचं आहे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. वी गेट H2 minus H1 is equal to U2 plus P2 V2 minus U1 plus P1 V1. पहा, H2 minus H1 is equal to delta H, change in enthalpy. U2 minus U1 आपण rearrange करायचं आहे, plus at constant pressure P2 is equal to P1. Therefore PV2 minus PV1. हा P कंसाच्या बाहेर काढा. डेल्टा H is equal to U2 minus U1 is equal to delta U plus P into V2 minus V1. Then last delta H is equal to delta U plus P delta V. This is a change in enthalpy at a constant pressure P. This is the mathematical equation for the change in enthalpy. आता जर का तुम्हाला एक प्रश्न विचारला की show that the change in enthalpy is equal to the heat absorbed at constant pressure. सिस्टीम किती सोपी आहे बघा. आता हा एक साधा आपलं इक्वेशन तयार झालं. हे नीट पहा, पुस्तकामध्ये पहा, तुमच्या नोट्स मध्ये वगैरे असू शकतं, पण याचे थेरॉटिकली तुम्हाला ते समजायला पाहिजे. ओके, पहा आता पुढचा एक प्रश्न बघू आणि आपण थांबूया. एक 15 मिनिटाचा हा छोटा व्हिडिओ आपण तयार करतोय. शो दॅट बघा प्रश्न कसा आहे. शो दॅट द चेंज इन एंथैल्पी डेल्टा H is equal to heat absorbed at constant pressure. तुम्हाला प्रश्न असा विचारला की चेंज इन एंथैल्पी इज इक्वल टू हीट ऍब्सॉर्ब ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आता तुम्हाला माहित आहे की आताच आपण डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V हे इक्वेशन पाहिले, इक्वेशन नंबर 1. परंतु अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक वी नो दैट Q इज इक्वल टू डेल्टा U माइनस W. म्हणजे हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टम is utilized to change the internal energy or increase the internal energy and to perform some mechanical work. Equation 2. आता पहा, इथं P डेल्टा V आहे, इथं मायनस W आहे. काय नाही, नुसती रिअरेंजमेंट आहे. Q इज इक्वल टू डेल्टा U मायनस W म्हणजे काय, तर मायनस P डेल्टा V. W म्हणजे काय, मायनस P डेल्टा V, वर्क ऑफ एक्सपान्शन. and Q is equal to delta U minus minus plus P delta V. आता हे इक्वेशन पहा, हे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 1 हे दोन सारखंच आहे. डावी बाजू डेल्टा H आहे बरोबर U डेल्टा U प्लस P डेल्टा V आणि Q बरोबर डेल्टा U प्लस डेल्टा V. Therefore डेल्टा H किंवा Q at constant pressure QP is equal to delta H. That means heat absorbed by the system at constant pressure is equal to
change in enthalpy. This is the mathematical, simple mathematical expression. ओके. आता हे पाहिल्यानंतर आपणाला काही वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये डेल्टा एच